मिसळ याचा अर्थ हे मिसळलेलंच आहे. देर इज नो स्टँडर्ड सिंगल पाककृती फॉर एनिथिंग. ओके, म्हणजे सुरुवात जी आपण हे होतं ते म्हणजे एक बटाट्याची उरलेली भाजीचा रस्सा आणि त्याच्यात कडधान्य आणि भज्यांचा चुरा हे टाकून तो पदार्थ तयार झालेला आहे. स्त्रिया एकट्या भोजनगृहांमध्ये रेस्टॉरंटमध्ये जात नसत. म्हणजे कुटुंबातला कोणीतरी पुरुष असेल तरच जायचं. टायपिस्ट जेव्हा स्त्रिया 1910-20च्या याच्यात अँग्लो इंडियन जायला लागल्या कामाला फोर्टमध्ये, तेव्हा त्या पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये गेल्या. रेस्टॉरंट्स आले म्हणून सर्वधर्मीय सर्व जातीय एकत्र येऊन खाऊ शकले आणि एकमेकासोबत आपण भाकरी मोडली. त्याच्यामुळं कुठंतरी हे जे काय आता हळूहळू जात चालणे, अजून नाही गेलं पण ज्या काही प्रमाणात गेलं त्याचं वन ऑफ द रिझन्स हे असू शकतो. पुण्यात जेव्हा भोजनगृहांच्या बहुमजली इमारती असतील आणि त्याच्यावर मोठी भोजनगृह अशी पाटी असेल, त्या दिवशी पुणे खरं प्रगत झालेलं असेल. तर हे आगरकरांनी 1887 साली लिहून ठेवलेलं आहे. सांगा पुणे खूप प्रगत झालंय. हॅलो लो 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 हाय हॅलो वेलकम नमस्कार. आज आपण हॅलो ते हसले नाहीत म्हणून असं झालं. आम्ही हसलो नाही माझा याच्यावरती, लाड याच्यावरती तो नर्वस झाला. नाही सो येस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण नेहमीच वेगळे विषय असतात पण आज जरा जास्त इंटरेस्टिंग आहे कारण खाण्याबद्दल बोलतोय आपण. आणि खाण्याबद्दल, नुसतं खाण्याबद्दल नाही तर बाहेर जाऊन खाण्याच्या हिस्ट्रीबद्दल, रेस्टॉरंट कल्चर महाराष्ट्रातलं, पुण्यातलं, मुंबईतलं, कोल्हापुरातलं, असं वेगवेगळ्या कल्चरबद्दल बोलणार आहोत आपण. आणि आज ते बोलायला आमचा खास मित्र आलेला आहे, चिन्मय दामले. तो रिसर्च स्कॉलर आहे आणि फूड एन्थुसिस्ट. खरं तर तो हिस्टॉरियन आहे पण त्याला आवडत नाही ते टायटल. सो वेलकम चिन्मय. हाय. खरं तर हा एपिसोड इतके दिवस प्लॅन होतोय आणि त्याच्यावरती एवढं कॉन्व्हर्सेशन झालं ना, तर मला असं झालं की मला डेफिनेटली माहिती आहे की ॲट दी एंड ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन मला भूक लागणार आहे. कारण एवढं अन्न जेवण डिस्कस केलं जाणार आहे. तर येस, वेलकम चिन्मय. या थँक्स. मला सुरुवातच इथून करावीशी वाटते की कधी महाराष्ट्रात किंवा आपण पुण्याच्या अनुषंगानं म्हणायला गेलो, कारण वेगवेगळे प्रांत होते ज्यावेळेस काय ब्रिटिशांच्या काळात वगैरे, तर कधी पहिलं रेस्टॉरंट सुरू झालं? ओके, महाराष्ट्रातलं पहिलं रेस्टॉरंट जर आपण बघितलं तर ती बेसिकली मुंबईमध्ये सुरू झालीच होती. 1870s 1880s मध्ये जेवानजी अँड कंपनी होतं. त्याच्यानंतर जेरुसलेम रेफ्रेशमेंट रूम म्हणून होतं. ही सगळी फोर्टमध्ये होती आणि दे केटर्ड मोस्टली टू युरोपियन क्राऊड. ओके. आणि त्याच्यानंतर दोन खूप इंटरेस्टिंग माणसं मुंबईत होती. ती इटालियन त्यांनी रेस्टॉरंट सुरू केली होती. एक होता पेलिटी नावाचा माणूस, जो लॉर्ड मेयो बरोबर इटलीतनं इंडियामध्ये आला होता, त्याचा पर्सनल शेफ म्हणून. ओके. आणि लॉर्ड मेयोचा अंदमानात खून झाला 1872 मध्ये. आणि त्याच्यानंतर काय तो बेरोजगार झाला. मग त्यांनी कलकत्त्याला, शिमल्याला, नैनितालला आणि मुंबईला अशी 4 रेस्टॉरंट सुरू केली पेलिटीज या नावाने. त्या काळात, त्या काळातली चेन आहे ती. येस. त्याच वेळी एक जेम्स पियर्स नावाचा माणूस होता ब्रिटिश. त्यांनी 1882 मध्ये एक जेम्स पियर्स अँड कंपनी नावाचं रेस्टॉरंट मुंबईत सुरू केलं होतं. सो दीज वर द अर्ली रेस्टॉरंट्स, ज्याला आपण रेस्टॉरंट म्हणू शकतो. हा फरक काय रेस्टॉरंट हॉटेल? द वर्ड रेस्टॉरंट कम्स फ्रॉम द वर्ड रेस्टोराटिव्ह, म्हणजे समथिंग विच रिस्टोर्स यू, समथिंग विच इन्व्हिगरेट्स यू. आणि आपल्या अनेक संस्कृतींमध्ये अन्न आणि प्रकृती, आरोग्य ह्यांचा संबंध सांगितलेला आहे. ओके. तर अन्नम वै प्राणः असं म्हणतातच. त्यामुळे बुइंग ऑर रेस्टोराटिव्ह म्हणजे तुमचं आरोग्य काय सुधारणारं सूप असं ते विकत असत सुरुवात. म्हणजे आयडियली ते हेल्दी असणं एक्सपेक्टेड होतं. हेल्दी असणं एक्सपेक्टेड होतं. आणि तेव्हा एक्झॅक्ट हेल्दीच्या ऑपोजिट मिळतो. राईट. आणि तेव्हा फ्रान्समध्ये गिल्ड्स होती वेगवेगळी. त्यामध्ये तेव्हा केटरर्स हे वेगळे, तेव्हा हॉटेलियर्स वेगळे. हॉटेलियर म्हणजे काय, तर तिथे तुम्ही राहू शकता आणि खाऊ शकता, पण खाण्यात तुम्हाला चॉईस अवेलेबल असायलाच असं नाही. त्यामुळे अशी हॉटेल्स त्याला ती खरी हॉटेल्स. ओ वाव. ओके.
तर तशी होती. इन्स होते, टॅव्हर्न्स होते आणि एक माणूस दुसऱ्याचं काम करू शकत नसे. बेकर्स हे स्वतंत्र असत, चीज विकणारे स्वतंत्र, त्यांची गिल्ड्स होती. तशी मग हे रेस्टोरातर जे होते त्यांची गिल्ड सुरू झाली. मग त्यानंतर अमेरिकेत, युरोपमध्ये अशी ही रेस्टॉरंट सुरू झाली. ती आपल्याकडे इंडियात पण आली, जशी मुंबईतली जी सांगितली त्याला मराठीत भोजनगृह असा एक शब्द मराठीत येतो. काय म्हणतो? भोजनगृह असं वापरायचे. आणि ही जी हॉटेल्स होती की जिथे तुम्ही राहू शकत होतात त्याला भोजन वसती गृह असे म्हणत. पण ही भोजनगृह आणि भोजन वसती गृह नाहीत हा प्रॉब्लेम आपल्याकडे पूर्वीपासून आहेच. त्यामुळे मुंबईत जेव्हा ही सगळी ब्रिटिश ऑफिसर्स वगैरे यायचे त्यांना राहायला ठिकाणच नव्हतं. त्यामुळे ते तंबू ठोकून राहायचे एस्प्लेनेडच्या मैदानावर किंवा आत्ता जो आझाद मैदानाचा परिसर आहे तिथे तंबू भाड्याने मिळायचे. त्या भाड्याने मिळतात त्याच्या जाहिराती आहेत. त्यामुळे हे कधीच्या काळातलं 1800s, 1850, 1860, 1863ला वॉटसनचं हॉटेल पहिल्यांदा सुरू झालं. हॉटेल पण नव्हतं म्हणजे नाही, कलकत्त्यातलं पहिलं हॉटेल जे आहे ते 1830s मधलं आहे. त्यानंतर 1840sला द ग्रेट ईस्टर्न हॉटेल म्हणून सुरू झालं, जे किपलिंगनी त्याच्या एका गोष्टीत लिहिलेलं आहे. तर ही तेव्हा सुरू झाली. मग मुंबईतला आलं. मग भोजनगृह म्हणजे जे आपण मराठी म्हणतो असं पहिलं कुठलं आहे? ते पुण्यात सुरू झालं वाव. 1881 मध्ये. ओके, 1881 1881 साली. म्हणजे हे भोजनगृह म्हणजे हे स्वदेशी की जे भारतीयांनी बेसिकली सुरू केले. आधीची जी रेस्टॉरंट होती मुंबईतली किंवा तर ते भारतीय नव्हते. ओके, त्याच्या आधी खानावळी होत्या, तो एक अजून वेगळा भाग. तर भोजनगृह जे होतं ते सुरू व्हायच्या आधी पुण्यात खानावळी होत्या. ओके, प्रत्येक पेठेत 1 किंवा 2 खानावळी होत्या असं नावी जोशींनी पुणे वर्णन 1868 साली लिहिलंय. त्यात ते लिहितात आणि वर्णन पण करतात. आणि ह्या ज्या खानावळी करणाऱ्या होत्या त्या मोस्टली विधवा स्त्रिया असायच्या. ओके, आणि कोणीतरी त्यांच्या घरातला किंवा नात्यातला ओळखीतला एक पुरुष असेल की जो ते सगळं खानावळींचं मॅनेजमेंट बघायचा. आणि या ज्या स्त्रिया होत्या ह्या स्त्रिया स्वयंपाक करायच्या. त्यामुळे मुंबईत जेव्हा गिरण्या सुरू झाल्या तेव्हा काम करणारे पुरुषच होते. आणि ते आपलं कुटुंब बाहेर ठेवून यायचे आपापल्या गावी, कोकणात म्हणा, देशावर म्हणा, जिथून कुठून ते येत असतील. 1872 साली जेव्हा खानेसुमारी झाली मुंबईची तेव्हा 1000 पुरुषांमागे मुंबईत फक्त 612 स्त्रिया होत्या. किती? 612. त्यामुळे पुरुषांचा जेवणाचा प्रॉब्लेम एतद्देशीय जे आपले पुरुष होते, ओके, नेटिव्ह ज्यांना ब्रिटिश म्हणत, त्यांचा खाण्याचा प्रॉब्लेम होताच. तुम्ही बाहेर खाऊ शकत नाही. ह्याचं कारण आपल्याकडे पूर्वापार अशी समजूत आहे की देव आणि मनुष्य यांना जोडणारा जो दुवा ते म्हणजे अन्न. हे खरंय. तर तुम्ही नैवेद्य दाखवता. त्यामुळे सो कॉल्ड प्युरिटी हा जो आहे त्याचे आपल्याला खूप नियम घालून दिलेले. तर ह्या खानावळी तर जातीचंच हे होतं. मग तिथे असं व्हायचं की ओळखीच्या लोकांनाच बऱ्याच खानावळी प्रवेश द्यायच्या, कारण मग जात तुम्ही असर्टन कशी करणार. मग हा माझ्या गावचा आहे, हा माझ्या जातीतला आहे, हा माझा ज्ञाती बांधव आहे, असं करून ते द्यायचे. म्हणून पुण्यात जेव्हा रेल्वे आली 1860s, तोपर्यंत 1818 साली पेशवाई बुडली होती आणि पुण्याची लोकसंख्या कमी होत गेली होती. मुंबईत राहायला जागा नाही हा प्रॉब्लेम होताच तिथे पूर्वीपासूनच. राहायला जागा नाही म्हणजे प्रवाशांना राहायला जागा नाही आणि प्रवाशांना खायला काहीच नाही. ब्रिटिश जे यायचे तर त्यांना लेटर्स ऑफ इंट्रोडक्शन दिली जायची की आमचे कोणीतरी ओळखीचे आहेत, मग ते तिथे जायचे आणि त्यांच्याकडे जेवायचे. त्याच्यामुळे हा एक मोठं असायचं की आलेल्या पाहुण्याला प्रत्येक घर बोलवायचं. तुम्ही जर बोलवत नसाल तर तुम्हाला मॅनर्स नाहीत. ओके, सो प्रत्येक जो ऑफिसर असायचे त्यांना मग तो पाहुण्याला बोलवायला लागायचं. आणि छोट्या गावांमध्ये हा खूप प्रॉब्लेम यायचा कारण रिसोर्सेस कमी असायचे ह्या सगळ्याचे. तर हा एक जिथे बाहेरचं, त्यामुळे अनेक प्रवाशांनी लिहून ठेवलंय की मुंबईत आम्हाला राहण्या जेवण्याची सोय नाही. ट्रॅव्हलर्स बंगलोज मग तयार झाले की जिथे मोस्टली पोर्तुगीज किंवा पारशी मॅनेजर असे. 1881च्या जानेवारी महिन्यात नेटिव्ह ओपिनियनमध्ये एक जाहिरात येते की मुंबईचा जो कांदेवाडी भाग आहे तिथे हिंदूंसाठी ओके एक भोजन वसतिगृह सुरू होणार आहे. तोपर्यंत हिंदूंसाठी मुंबईत भोजन वसतिगृहच नसतं. बापरे.
तिथे सरकारी अन्नछत्र असतात जिथे 1 आणा 2 आणा 3 आणा 4 आणा असे रेट्स असतात. 1 आण्यात तुम्हाला फक्त ताकभात मिळतो, 2 आण्यामध्ये तुम्हाला ताकभात भाजी असं मिळतं, 3 आण्यात तुम्हाला 1 बादली पाणी मिळतं एक्स्ट्रा आंघोळीसाठी आणि 4 आण्यात तुम्हाला झोपायला गादी मिळते आणि एक स्वीट मिळतं एक्स्ट्रा. वाव. अशा त्या स्लॅब्स आहेत. बापरे. आणि हे काही सॅनिटाइज्ड नाहीये, तिथे कोणी येऊ शकतं. आता असं होतं की तुम्ही यू स्टार्ट थिंकिंग अबाउट युअर क्लास, यू ऑलरेडी टॉक अबाउट युअर कास्ट. तुम्ही ते अत्यंत कटाक्षाने पाळत असता की मी सो कॉल्ड उच्च जातीतला आहे, आणि ते करून तुम्ही जाणीव करून देत असता की समोरचा सो कॉल्ड नीच जातीचा आहे, कारण हे त्यांनीच ठरवलेलं आहे ते कुठली उच्च कुठली नीच. आणि मग इंटरमिंगलिंग नाहीच आहे, व्यापार वाढतोय वेगवेगळे, मग ह्या लोकांसाठी काहीतरी हवंय मुंबईत पुण्यात. त्यामुळे ही जाहिरात येते. त्यानंतर बरोबर 6 महिन्यांनी 10 जून 1881 रोजी पुण्यात पुणे भोजनगृह सुरू होतं. आत्ता जिथे दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर ढमढेरे वाडा होता, अजूनही त्याचे काही आहेत. ती जी बोळ आहे म्हणजे श्रीकृष्ण टॉकीज आणि हे, तर तिथे तुकाराम किसन पटवेकरी नावाच्या गृहस्थांचा वाडा होता. त्या वाड्यात हे सुरू झालं. ते पहिलं मराठी भोजनगृह, पहिलं महाराष्ट्रातलं एतद्देशीय भोजनगृह म्हणजे रेस्टॉरंट. महाराष्ट्रातलं पहिलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं एतद्देशीय म्हणजे सॉरी नेटिव्ह इथल्या लोकांनी सुरू केलेलं, इथल्या लोकांसाठी. आता इथल्या लोकांसाठी इथे म्हणतो त्यात एक मेजर प्रॉब्लेम असा येतो की त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलंय की हे ब्राह्मणांसाठीच आहे. त्यामुळे ते इथल्या लोकांसाठी नाहीये, ते ब्राह्मणांसाठी आहे. एका लिमिटेड क्लाससाठी ते आहे. आणि काय जेवण मिळायचं तिकडे ते आपल्याला निश्चित सांगता येत नाही. आता ते म्हणजे त्याची जी ओनरशिप आहे ती ओनरशिप इंटरेस्टिंग अशासाठी आहे की नारायण रामचंद्र आणि कंपनी यांनी ती सुरू केली आहे. आणि कंपनी या नावातनं कळतं की देअर माईट हॅव बीन पार्टनर्स, ओके, ते असू शकतं. दुसरं एक असू शकतं की त्याला काहीतरी वजन देण्यासाठी पण त्यांनी आणि कंपनी, वी डोंट नो. हे नारायण रामचंद्र कोण होते हा एक भाग झाला. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की भोजनगृहाचं इंट्रोडक्शन जे आहे ते केसरीनी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी करून दिलेलं आहे. म्हणजे केसरीनी स्वदेशी उद्योगांना नेहमीच प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला, पण ते सगळं लेखन आपट्यांनी, टिळकांनी किंवा आगरकरांनी केलेलं आहे. भोजनगृह एकमेव लेख आहे अशा पद्धतीचा की जो विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेला आहे. त्यानंतर पुन्हा आगरकरांनी भोजनगृह नावाचे 2 लेख लिहिलेले आहेत. एक लेख जो येतो तो 85 साली येतो. भोजनगृह जस्ट बंद पडलेलं आहे आणि त्यात आगरकर लिहितात की चूक लोकांची पण आहे, ते गेले नाही तिथे जेवायला, त्यांनी वेळेवर पैसा दिला नाही. आणि ते म्हणतात चूक चालकाची पण आहे, कारण काय ताकात पाणीच होतं, भात करपलेलाच होता, आमटीमध्ये डाळच दिसत नव्हती, भाकरी म्हणजे आपल्याला एक मेन्यू कळतो की साधारण हे पदार्थ तिथे मिळत असावेत, कारण आगरकर ते डिस्क्राईब करतात. हे किती सालचं आहे तुझ्या? 1885. म्हणजे आमटीमध्ये डाळ नसणं हा खूप पुरातन विषय आहे खरं. झोमॅटोमध्ये जे रिव्ह्यूचा जो थ्रेड असतो तो बेसिकली 1885 ला केसरीमध्ये आलाय. त्याच्या आधी 1882 साली शोधक नावाच्या गृहस्थांनी पत्र लिहिलेलं आहे केसरीला की भोजनगृहात अव्यवस्था आहे, आणि मग आगरकर त्याला उत्तर देतात की मी जाऊन आलो, काही अव्यवस्था नव्हती. हो, वाव. सो हे पहिलं हे झालं. मग 87 साली ते पुन्हा अग्रलेख लिहितात आणि सांगतात की पुण्यात इतके विद्यार्थी येत आहेत, तेव्हा 3000 बाहेरचे विद्यार्थी पुण्यात शिकत होते, पुण्यात प्रवासी येत होते, ते जेवणार कुठे? त्यामुळे ते सांगतात की हा धंदा भोजनगृहाचा करा, यात फायदा आहे, स्त्रियांनी करा हे ते सांगतात. ओके, यात लाज वाटण्यासारखं काहीही नाही. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट ते त्या अग्रलेखात लिहितात. ते लिहितात की पुण्यात जेव्हा भोजनगृहांच्या बहुमजली इमारती असतील आणि त्याच्यावर मोठी भोजनगृह अशी पाटी असेल, त्या दिवशी पुणे खरं प्रगत झालेलं असेल. ओ वाव. हे प्लीज. तर हे आगरकरांनी 1887 साली लिहून ठेवलेलं आहे. सांगा पुणे खूप प्रगत झालं. तर हा जो प्रॅग्मॅटिझम जो आहे, त्यानंतर ते जे मुंबईचं होतं कांदेवाडीतलं, ते 1883 साली सुरू झालं. ओके. त्याचेही वृत्तांत नेटिव्ह ओपिनियन इंदू प्रकाशमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. आणि नंतर भोजनगृह, त्या भोजनगृहात फक्त एका विशिष्ट वर्गाला म्हणजे ब्राह्मणांना हे होतं. मग बाकीच्यांसाठी कधी चालू झाले? बाकीच्यांसाठी
एक जे महत्त्वाचं आपल्याला ठरतं, ज्याला आपण सरदार गृह या नावाने आत्तापर्यंत ओळखतो, जिथे टिळकांचा मृत्यू झाला, ओके. ते भोजन वसतिगृह होतं. आणि ते भोजनगृह किंवा भोजन वसतिगृह, ते कधी भोजनगृह होतं, कधी भोजन वसतिगृह होतं, म्हणजे हॉटेल. असं आत्ता जिथे वसंत टॉकीज आहे तिथे 1892 साली विसूभाऊ म्हणजे विश्वनाथ साळवेकरांनी ते सुरू केलं. आणि त्यावेळी ती खानावळच होती आणि ती ब्राह्मणांसाठीच होती फक्त. सरदार अन्नपूर्णागृह असं त्याचं नाव होतं आणि त्याच्या जाहिराती आहेत. नंतर आपण जेव्हा बघतो तेव्हा हळूहळू तो ब्राह्मण शब्द गळून पडतो. ओके. हे कधी घडलं? हे 1894-95 साली. बापरे. पण म्हणजे लक्षात येतं का की हॉटेल किंवा रेस्टॉरंट एक छोटासा मुद्दा वाटतो आत्ताच्या काळात, पण त्यावेळेत ते सामाजिक हे Exactly. ढवळून काढत आणि होतं. खरं तर आता 100 वर्षापूर्वीची पण गोष्ट नाहीये की तेव्हा या गोष्टी आल्या आणि सोशल फॅब्रिकच बदललं. म्हणजे हा किती साधं आहे की मला ते जायचंय तिथे जेवायला, पण नाही जाऊ शकत जातीमुळे. आणि हे तेव्हा झालंच नाही 38-39 साली. तो कायदा आला आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या 4 महिने आधी, मार्च-एप्रिल 47 मध्ये असेंब्लीत. बापरे. आणि त्यांनी तो मग विरोधाला न जुमानता ते तत्कालीन काँग्रेस सरकारनी तो पारित केला. पण त्याला इतकी वर्ष लागली. म्हणजे खरं तर आपण रेस्टॉरंट्सना हे क्रेडिट दिलं पाहिजे अल्टिमेटली इन अ लॉंगर स्कीम ऑफ टाईम, की रेस्टॉरंट्स आले म्हणून सर्वधर्मीय सर्व जातीय एकत्र येऊन खाऊ शकले आणि एकमेकासोबत आपण भाकरी मोडली. त्याच्यामुळं कुठंतरी हे जे काय आता हळूहळू जात चालणे, अजून नाही गेलं पण ज्या काही प्रमाणात गेलं त्याचं वन ऑफ द रिझन्स हे असू शकतं. हे खूप भारी आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे की स्त्रियांना प्रवेश नसे, म्हणजे त्याकडे क्लब्स होते युरोपात होते, ब्रिटिशांचं ते ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली पुरुषी होतं. तिथे स्त्रियांना प्रवेशच नव्हता. हा एक भाग झाला. स्त्रिया एकट्या भोजनगृहांमध्ये रेस्टॉरंटमध्ये जात नसत. पुरुष म्हणजे कुटुंबातला कोणीतरी पुरुष असेल तरच जायचं. टायपिस्ट जेव्हा स्त्रिया 1910-20च्या याच्यात अँग्लो इंडियन जायला लागल्या कामाला फोर्टमध्ये, तेव्हा त्या पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये गेल्या. म्हणजे इथे कमावती होणं हा जो प्रकार आहे की काहीतरी एक पॉवर आर्थिक माझ्याकडे आलेली आहे. तसं आपल्याकडे दुसरं विश्वयुद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा रेशनिंग ऑफिसमध्ये मॅट्रिक झालेल्या मुलींना नोकरी द्यायला सुरुवात झाली. मला एक आजी भेटल्या होत्या. ओके. मी एक जुनं बोर्डिंग हाऊस शोधत होतो कसब्यात. तर मला कोणी सांगितलं नाही त्या खूप 85-87 वर्षांच्या आहेत, त्यांना माहिती असेल, हे 10 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांनी मला 1-2 काय होतं वगैरे ते सांगितलं. त्यांच्याशी बोलताना कळलं की त्या रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीला होता त्यावेळी. बापरे. 42-43 ला नोकरीला होत्या त्या. आणि त्यावेळी फार धैर्य करून त्यांनी समोरच्या टपरीत जाऊन भजी आणली होती एकदा. आणि ती अत्यंत धैर्याची गोष्ट होती त्या काळी त्यांच्यासाठी. पण नंतर त्या अनेक वर्ष गेल्या नाहीत. बापरे. भयानक आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की आता काय पुण्यातली पहिले रेस्टॉरंट्स वगैरे जिथे ब्राह्मणांसाठी एका विशिष्ट क्लाससाठी होते, तर मग इतर क्लासेससाठीचे रेस्टॉरंट्स किंवा त्यांच्यासाठीच्या बाहेर खाण्याच्या जागा कधी सुरू झाल्या आणि त्या कुठे सुरू झाल्या? आणि अर्थात तेव्हा ते व्हेज पण असेल ना. हा, एक्झॅक्टली. मग पहिलं नॉनव्हेज रेस्टॉरंट कुठे होतं आणि काय मिळायचं तिकडे? राईट. तर एक म्हणजे नॉनव्हेज खानावळी ज्या आहेत त्या आपल्याला साधारण असं दिसतं की मुंबईत भंडारी समाजाची जी लोक होती त्यांनी नॉनव्हेज खानावळी हे साधारण 1870-80 नंतर सुरू केलेलं आहे. ओके. त्याच्या आधी हे जे युरोपियन सेलर्स होते तर त्यांच्यासाठी पारशी, पोर्तुगीज आणि युरोपीय जी काही लोकं होती त्यांनी छोटे छोटे इटिंग हाऊसेस सुरू केले. तेव्हा नॉट रेस्टॉरंट्स इन ट्रू सेन्स. तिथे दारू आणि मांसाहारी पदार्थ असं सगळं मिळत. ओके. त्यानंतर आपण जसं बोललो तसं ही युरोपियन आणि इटालियन रेस्टॉरंट्स होती की जिथे नॉन व्हेजिटेरियन फूड मिळायचं. पण युरोपियनसाठी आणि युरोपियनसाठी. इंडियनसाठीचं भंडारी समाजाचं भंडारी तिकडे सुरुवातीला त्यांनी सुरू केलं. तशी पुण्यामध्ये आता आपल्याला आवारे माहिती आहेत तशा खानावळी आल्या होत्या. त्या सुद्धा पण 1890-1900च्या सुमारास त्या आलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्या आधी असतील का तर माहिती नाही, म्हणजे त्यांची नोंद झालेली नाही आहे. ओके. पुण्यात किंवा मुंबईत किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी शिकायला जायचे तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम हा राहण्या जेवणाचा असायचा. ओके. ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी सोयी होत्या
त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू झालेली होती, सरकारी पण होती, आणि वारावर खायला पण मिळालं. वारावर मिळायचं. इथे दोन एक हे येतं, महात्मा फुल्यांनी घरी विद्यार्थी ठेवले होते कारण बाहेर त्यांची सोय व्हायची नाही, आणि सावित्रीबाई पोटच्या मुलांसारखं त्यांचं सगळं करायच्या, बापरे. अशा आठवणी आहेत. हे एक होतं. दुसरं, पुण्यामध्येच एक बाबूराव शिंदे नावाचे गृहस्थ होते. ब्राह्मण मुलं जसं वारावर जेवतात तसं मग मराठा मुलांसाठी त्यांनी वार लावले होते. ओके. त्याच्या आधी पांडुरंग चिंतामण पाटील डॉक्टर, हे मुंबई विद्यापीठाचे पहिले DSc, ओके, डॉक्टर ऑफ सायन्स. वाव. ओके. हे पहिले नेटिव्ह भारतीय कृषी उपसंचालक. थोर गृहस्थ, ते घराणंच थोर. त्यांची अजून एक ओळख म्हणजे अभिनेता राहुल बोसचे पणजोबा. राहुल बोसचे पणजोबा महाराष्ट्रीयन आहेत. हो. थोरात पाटील, ते म्हणजे त्यांच्या घरात अनेक पद्मभूषण पद्मविभूषण असे आहेत बापरे. त्या कुटुंबामध्ये. एनिवे, तर हे जेव्हा मॅट्रिक झाले ते शाहू महाराजांना कळलं, आणि शाहू महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं. प्रचंड आनंद झाला की आपल्या वडगावचा मुलगा. तर पुढे काय? पुढे काही नाही. आणि का? मॅट्रिकपर्यंतच मला कसं बसं शिकता आलं, कारण माझी जेवणाची सोयच नव्हती कोल्हापुरात. मला कुठलाच खानावळवाला जेवण देईना. आणि मग एका मराठा गृहस्थांना मी महिन्याचे 3.5 रुपये देऊन जेवत होतो, पण मला अभ्यास करता येत नव्हता. आणि जेव्हा हे पांडुरंग चिमणाजी पाटलांचं शाहू महाराजांना कळलं तेव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटलं, आणि त्यांच्यासाठी त्यांनी बोर्डिंग हाऊस सुरू केलं. ही जी सुरुवातीची जी बोर्डिंग हाऊसेस होती, तर ती म्हणजे एखादा वाडा भाड्याने घ्यायचा आणि मग कोणीतरी स्वयंपाकी आला नाही की उपाशी. मग विद्यार्थ्यांनी बातमी पाठवायची शाहू महाराजांना, राजवाड्यात आम्ही उपाशी आहोत. मग महाराज तिथनं काहीतरी करायचे. हे बरेचदा मला शाहू महाराज, सयाजीरावांनी जे काही केलेलं आहे ते सांगताना इतकं ओव्हरवेल्म व्हायला होतं, कारण हा जो प्रॅग्मॅटिझम आहे, हा जो कळवळा आहे, आणि सो कॉल्ड आता आपण प्रजा म्हणून म्हणतो, पण ते त्यांना प्रजा म्हणून ट्रीट करतच नव्हते. हे जे लोकशाहीकरण करणं आहे, एनेबल करणं आहे, ते अद्वितीय आहे, शाहू महाराजांचं पण आणि सयाजीरावांचं पण. तर शाहू महाराजांना लक्षात आलं की हा फक्त मराठा जातीपुरता प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यांनी जातीवार बोर्डिंग हाऊसेस सुरू केली की जिथे विद्यार्थी राहू शकतील आणि जेवू शकतील. त्यामुळे 1910 सालापर्यंत शाहू महाराजांनी 20 जातींसाठी बोर्डिंग हाऊसेस सुरू केली होती. कोल्हापुरात, पुण्यात पण होती, कोल्हापुरात पण होती. वाव. आणि हे त्यांनी सुरू केलं म्हणजे काय, तर नुसतं सुरू करून दिलं तर चला मी तुम्हाला आता वर्षासन देतोय, महसूल देतोय, 4,000 रुपये देतोय, जमीन देतोय त्याच्यातनं, असं नाही. ते त्या जातीच्या पुढाऱ्यांना बोलवायचे, त्यांना समजावून सांगायचे शिक्षणाचं महत्त्व काय, का शिकू शकत नाही आहेत आपली मुलं, त्यांनी शिकल्याने काय होणार आहे, आणि मग आपल्याला त्यांच्या राहण्या जेवण्याची सोय केली पाहिजे. आणि अशातनं ती बोर्डिंग हाऊसेस, हॉस्टेल्स उभी राहिलेली आहेत. ओके. त्यांना लक्षात आलं 1909 साली की मुसलमान बोर्डिंग नाही, मुसलमान विद्यार्थी शिकतच नाही आहेत. मग त्यांनी इंदुप्रकाशमध्ये आणि अजून एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली की मुसलमान नेत्यांनी मला येऊन भेटावं, आपण बोर्डिंग काढू. हा काय राजा आहे. आणि मग ते आले आणि मग त्यांनी सांगितलं की आपण मिळून करू, तुम्ही इतके पैसे करा, उरलेले मी देतो. हे इतके पैसे म्हणजे महाराजांना ते देणं कठीण होतं असं नाही, पण किंमत कळली पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. ओके. आणि मी नुसता पाठीशी नाही आहे. ओके. मी सगळं करतोय, पण थोडं तरी तुम्ही करा. ह्याच्यावर त्या काळीही टीका झाली होती, अधनमधनं होत असते की वेगवेगळ्या जातींचं तुम्ही जेवणाचं तयार करता तेव्हा तुम्ही जातीभेदाला खतपाणी घालताय का. ओके. शाहू महाराजांचा जो विचार होता, एका रात्री तुम्ही जातीभेद गायब करू शकत नाही. ओके. तुम्ही जर मुलं शिकलात, शिक्षणाने जातीभेद जाऊ शकतो. ओके. शिकाल, तुम्ही तुमची उन्नती करून आणाल, तुम्ही तुमच्या समाजासाठी काहीतरी कराल, यू आर तुम्ही एकदा शिकायला लागलात की पुढच्या पिढ्या शिकणार आहेत, तुम्ही आपोआप त्याच्यातनं तुम्हाला टेकू मिळेल काहीतरी. त्या जातीभेदातनं जी काही एक उतरंड तयार झालेली आहे, अत्यंत जी विषम आहे,
तुम्हाला तर हा जो राजा आहे तो राजा काय करतोय, तो लोकांना एनेबल करतोय, तो लोकांना साधन देतोय हाती आणि तो लोकांना जेवण देतोय. जेवणाशिवाय तुम्ही शिकू शकत नाही. तुम्ही राहू शकाल उघड्यावर, तुम्ही जेवणार काय. आणि त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील येतात की ते किर्लोस्करांकडे उद्योगास होते, तिथनं सोडून त्यांनी ते सुरू केलं. ते सगळ्या जाती जमातीचे जे विद्यार्थी होते ते एकत्र जेवायचे, एकत्र सगळं होतं. त्याचा एक किस्सा की पांडुरंग चिमणाजी पाटील जे होते ते मोठे अधिकारी झाले, त्यांच्याकडे सगळं झालं, पण त्यांनी समाजाशी संबंध कधीच तुटला नाही त्यांचा. तर त्यांच्या कानी जेव्हा भाऊराव पाटलांचं गेलं आणि भाऊराव पाटलांना ते भेटले, तेव्हा भाऊराव पाटील म्हणाले की त्यांचा विश्वास बसेना, सगळे एकत्र जेवतायत. वाव. तर भाऊराव त्यांना म्हणाले येऊन बघा तुम्ही. तर हे पांची पाटील म्हणाले की मी तुम्हाला कळवून आलो तर त्या दिवसापुरतं तुम्ही कराल, मी न कळवता येतो. ते म्हणाले या सगळे. ते गेले त्या दिवशी, आपल्या पत्नीला घेऊन गेले आणि मुक्कामाला राहिले. ओके. आणि जाऊन बघतात तर सगळ्या म्हणजे मुसलमान विद्यार्थी भांडी घासतो आहे, कोणी स्वयंपाक करताय. म्हणाले मानलं तुम्हाला, सगळं तुम्ही एकत्र हे करून आणलं. आणि मग पुढे देणग्या देत राहिले. ते त्याच्या महात्मा गांधींनी सपोर्ट केलं भाऊराव पाटलांना. आता आपण जेवढी नावं घेतली मागासपासून, रेस्टॉरंट ज्यांनी चालू केले किंवा भोजनगृह, ते शक्यतो इतर ब्राह्मण समाजातले किंवा मराठा समाजातले. मला हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे की शाहू महाराजांनी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं की कोल्हापुरात त्यांनी विविध जातीच्या लोकांनाही रेस्टॉरंट चालू करायला. गंगाराम बापू कांबळे जे होते त्यांची गोष्ट तशी प्रसिद्ध आणि त्या गोष्टीची अनेक व्हर्जन्स आहेत. पण एक जे सर्वमान्य व्हर्जन ते असं आहे की त्यांच्या त्या तबेल्यात ते कामाला होते, मोतद्दार का काहीतरी याच्यावर. आणि महाराज पन्हाळ्याला असताना कोल्हापूरचा त्यांचा जो राजवाडा आहे तिथल्या हौदाला त्यांनी स्पर्श केला म्हणून इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप मारहाण केली. महाराज कोल्हापूरला परत आल्यानंतर ते प्रकरण त्यांच्यापर्यंत गेलं आणि महाराजांना अत्यंत वाईट वाटलं. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली, पण त्यांना माहिती होतं की जातीभेद हा जो आहे तो असा पटकन जाऊ शकत नाही. एनेबलिंग हा एक मार्ग आहेच. त्यांनी गंगाराम बापूंना पैसे दिले आणि चहाचं दुकान काढून दिलं. वाव. ओके. आता त्याची पुढची गंमत अशी की सुरू राहिलं ते, लोकांना जेव्हा त्यांची जात कळली लोक येईनासे झाले आणि त्यांचा आग्रह होता की इथे लिही तू. आता तिथे हा एक अत्यंत गैर हे आहे आणि त्याच्या डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतात की तथाकथित खालच्या जातीच्या एका आदरार्थी संबोधन तुम्ही वापरणार नाही, अरे तुरे करणार. ओके. कारण तुमच्या नजरेत ती पात्रताच तुम्ही धरत नाही, कारण तुम्ही जन्मानी स्वतःला तुम्ही वरचे समजता आहात. तर तू इथे तुझ्या जातीचं नाव तू लावलं पाहिजेस हॉटेलवर. गंगाराम बापू म्हणाले की तुम्ही लावता का, हे ब्राह्मणाचं हॉटेल आहे म्हणून, मग मी का लावू. पण येईन असे झाले लोक. मग पुन्हा शाहू महाराजांकडे गंगाराम बापू गेले की हा प्रॉब्लेम आहे. महाराजांनी काय करावं, रोज सकाळी देवदर्शन करून जाताना त्यांची गाडी गंगाराम बापूंच्या चहाच्या दुकानासमोर थांबायला लागली. शाहू महाराज आणि त्यांचे सगळे सहकारी रोज सकाळचा चहा गंगाराम बापूंच्या टी शॉपमध्ये घ्यायला लागले. वाव. राजाच हे करतोय म्हटल्यानंतर तुम्ही काही करूच शकत नाही. वाव. ओके. पण शाहू महाराजांचं केवढं गुणगान गावं तेवढं कमीच आहे. म्हणजे हो, ह्या सगळ्या दरम्यान जेव्हा हे ब्रिटिशर्स होते त्यांना फक्त ब्रिटिशच किंवा गोऱ्या कातडीचेच लोक तिथे आत आले होते, बाकीचे जातीचे स्पेसिफिक होते. आणि ह्याच दरम्यान, कारण आपल्याला गुडलक माहिती आहे 1935चं इराण, सो इराणी हॉटेल्स कधी आले आणि त्यांच्याकडे काही त्यांना जातीचं घेणं देणंच नाहीये. हो, धंदेवाईक होते ऍक्च्युली. हो आणि नाही असं दोन्ही उत्तर आहे. म्हणजे त्यांना जरी नसलं तरी लोकांना होतं. आणि रेस्टॉरंट हे त्यांना असून उपयोग नाहीये, लोकांना हे. कारण सी द थिंग इज 19व्या शतकामध्ये एक रेस्टॉरंट सुरू होण्याचं एक महत्त्वाचं हे असं आहे की तोपर्यंत पब्लिक इटिंग जे प्रायव्हेट आणि रिलिजियस होतं, ओके, ते आता पब्लिक कमर्शियल झालेलं आहे आणि त्याचा आता सरकारशी संबंध येऊ लागलेला आहे. हे महत्त्वाचं डिस्टिंक्शन आहे, इथं शिफ्ट झालेलं आहे. आपल्याकडे हाही एक प्रॉब्लेम झालेला आहे की इराणी आणि पारशी हे जे दोन ते गुंतलेले आपण ते पकडतो.
त्यामुळे आपल्याकडे दोराबजी जे होतं जे मूळ चहाचं दुकान म्हणून सुरू झालेलं आहे रेस्टॉरंट, ते नंतर बंद. दोराबजी चहाचं दुकान होतं. हो, ते सुरुवातीला 1878 साली ते चहाचं दुकान म्हणून सुरू झालेलं. आपण त्याला केवढं हां, इट वॉज नॉट अ रेस्टॉरंट टू स्टार्ट विथ. आणि तेव्हा ते सुरुवातीला हे होतं. आपल्याकडे पुण्यात चहा प्यायले म्हणून जो बहिष्काराचं प्रकरण ग्रामण्य झालेलं आहे, त्यावेळेचे ज्या नोंदी आहेत वर्तमानपत्रात त्याच्यात इराण्याकडे चहा हे दिसतं. म्हणजे कुठले तरी मुंबईत आणि पुण्यात इराण्यांचे चहाचे शॉप्स होते, रेस्टॉरंट नव्हते. ओके, पण हे जे चहाचे शॉप्स होते तिथे बिस्किट, ब्रेड, कारण सुधारक आहात म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खाता. सुधारणेचा संबंध सनातनी जे होते आणि ज्यांना सुधारणा खऱ्या अर्थाने जे सुधारक नव्हते त्यांनी चहापानाशी लावला होता. ओके, ब्रेड किंवा बिस्किट खाण्याशी लावला ब्रेड पण होता. खायचा नाही असंच होतं. खायचा नाही असंच होतं. तर त्यामुळे ही दे स्टार्टेड बेसिकली एज बेकरीज अँड टी शॉप्स. त्यामुळे जी काही नोंद आहे आपल्याकडे 1878चं दोराबजी आपल्याला दिसतं. काशीबाई कानेटकर लिहितात की तिकडे कॅम्पामध्ये इराण्याची हॉटेलं 2 आहेत. ओके, सो एक दोराबजी आपल्याला माहिती आहे, दुसरं कुठलं हे आपल्याला माहिती नाही. आता त्या इराणी म्हणतात, ते पारशाचं पण असू शकतं. ओके, त्यानंतर मुंबईत तशी होती नोंद. जे काही येते म्हणजे A1 नावाचं जे रेस्टॉरंट सुरू झालं 1904 मध्ये. ओके, सो कयानी अँड कंपनी आणि हे अशी 2 एकत्र. कयानी म्हणजे पुण्यातलं पुण्यातलं कयानी नाही, हे वेगळं होतं, हे मुंबईतलं. आणि ही 2 1904 मध्ये सुरू झाली. मग नंतर ब्रिटानिया येतं, ससानियन नावाचं एक येतं. ही अशी येत जातात. इराणी याचं हे म्हणजे ते रेस्टॉरंटमध्ये नंतर कन्व्हर्ट होत गेली. बेकरी आणि चहा याच्याशिवाय त्यांच्याकडे आता खायला मिळायला लागलं ऑमलेट सारखा पदार्थ, की जे बरेच ब्राह्मण पहिल्यांदा ऑमलेट खायला शिकले ते या इराणी हॉटेल्समध्ये. तिथे मग लपून छपून जायचं. आणि फक्त हे एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं, म्हणजे लपून छपून जाणं, आपण नंतर बोलू त्याच्याबद्दल. पण मग तिथे पहिल्यांदा बेसिकली फॅमिली चेंबर्स हा जो प्रकार येतो, फॅमिली रूम्स, की जिथे तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना घेऊन येऊ शकता, ते इराणी हॉटेल्सनी पण केलेलं आहे आणि ते मराठी हॉटेल्सनी पण केलेलं आहे. म्हणजे दादरला एक श्रीकृष्ण भुवन नावाचं होतं, तिथे फॅमिली रूम आलेली आहे. तांबे म्हणून जे होते त्यांनी फॅमिली रूम त्या काळात आणलेली आहे 1920s 30s मध्ये. त्यानंतर या इराणी हॉटेल्सनी हे सगळं केलेलं आहे. लकी नावाचं एक खूप प्रसिद्ध होतं. आणि या इराणी हॉटेल्सना खूप हे पण झालेलं आहे. एक त्याच्यामागे अनफॉर्च्युनेट विरोध जो आहे, जसं पारशी आणि इराणी असं हे जे एकत्र आहे, तसं इराणी हे मुसलमान आहेत असाही एक समज तयार होता. त्यामुळे 1938 मध्ये लकी नावाचं एक रेस्टॉरंट SP कॉलेज समोर सुरू होणार होतं. आणि त्याच्या विरुद्ध शिलकरंदीकर म्हणून एक होते, ते सावरकरांचे सहकारी होते, त्यांचा प्रिंटिंग प्रेस होतं. त्यांनी पत्रकं छापली होती की नाही चालणार आम्हाला पेठांमध्ये हे असलं काहीतरी. आणि लकीचे जे मालक होते इराणी, त्यांनी निवेदन द्यायला लागलं की आम्ही मांस तिथे विकणार नाही, आम्ही फक्त ऑमलेट अंड्याचे पदार्थ मोजके ठेवणार आहोत आणि आम्ही मुसलमान नाही, हे त्यांना जाहीर करावं लागलं. झोरॅस्ट्रियन असतील ना. हां, एक्झॅक्टली. आणि पण तरी त्याच्यावर विश्वास बसला नाही लोकांचा आणि त्यांना नदीच्या पलीकडे तुम्ही काही करा, आमच्या पेठांमध्ये करायचं नाही. त्यामुळे दे हॅड टू शिफ्ट टू न्यूली फॉर्म डेक्कन इन 1938. पण एक मांसाहाराचाच आपण बोलतोय, तर त्याच्या शेजारी ग्रीन्स नावाचं एक रेस्टॉरंट सुरू झालं, ज्यांचे एसपीच्या तिथंच, त्याच्या शेजारी एसपीच्या समोर आणि लकी जिथे होतं त्याच्या तिथेच शेजारी. आणि त्याचे मालक हिंदू होते. त्याच्या उद्घाटनाचा वृत्तांत ज्ञानप्रकाशात आहेत. तिथे सगळे हिंदू पुढारी आलेले आहेत ह्याला. तिथे नॉन व्हेजिटेरियन वाजवान मिळायचं. ते पुण्यातलं 1938 मधलं सुरू झालेलं पहिलं वाजवान, किंवा ज्याला आपण सो कॉल्ड आता पंजाबी म्हणतो तसं रेस्टॉरंट. वाजवान मिळायचं पुण्यात त्यावेळेस. हो, आणि काश्मीरहून मिळत व्यवस्थित. आणि काश्मीरहून तिथे शेफ्स आणले होते त्यांनी. त्याचा वृत्तांत, आणि त्याला विरोध झालेला नाहीये. सो इट्स नॉट ओनली अबाउट व्हॉट यू ईट, इट्स ऑल्सो अबाउट हू कुक्स फॉर यू. कोणाच्या हातचं, त्याच्यामुळे कोणाच्या हातचं ते आहे. म्हणून ब्रेड बिस्किट हा जो आहे, की मुळात काय होतंय की त्याच्यात तुम्ही ताडी वापरताय, अंडी वापरताय, म्हणून ब्रेड किंवा बिस्किटं करायला ब्राह्मण तिथे जाणार नाहीत. मग तिथे कोण आहे, तर मग मुस्लिम आहेत, पारशी आहेत किंवा इतर जात, मग आम्हाला त्यांच्याही हातचं चालत नाही.
म्हणून मग त्याच्यामुळे हिंदू ब्रेड आणि हिंदू बेकरी आलेली आहे की ज्याच्यात अंड नाही, ताडी नाही, आणि ते ब्राह्मणांनी तयार केलेलं अशी आहे. कोणती हिंदू bakery? अशा जाहिराती आहेत, अशा होत्या ना, आत्तापर्यंत होत्या. ते मला लक्षात येतं की बघ ना, आपण मुळात खायला नाही म्हणजे हो. कन्व्हिनियन्स नाही, गरज नीड पासनं आता कुठेतरी थोडंसं कन्व्हिनियन्स पर्यंत जायचं. अजून लेजरला आलोच नाही आपण. आणि कन्व्हिनियन्स मध्ये सुद्धा लपून छपून हे जे आहेत, म्हणजे आता जोगेश्वरीचा जो बोळ आहे त्याच्या समोर गुंडींचं एक रेस्टॉरंट होतं. हां. तर मी त्यांच्या कुटुंबियांशी आत्ता ते सांगत होते की त्यांचे शिक्षक तिथे लपून छप, त्यांनाही मग ही विद्यार्थी होते त्यांचे, म्हणजे गुंडींची मुलं त्यांचे विद्यार्थी, मग हे त्यांना घरनं घेऊन जायचे डबे हॉटेलमधल्या जेवणाचे त्यांच्या गुंडींच्या. किंवा एक गणपती चौक जो आहे तिथे आरोग्य भुवन नावाचं आपट्यांचं खाद्यगृह होतं, तिथे मिसळ मिळायची, थालीपीठं मिळायची. ह्या थालीपीठं मिळायची त्याची पण एक गमतीची गोष्ट आहे ह्या सगळ्यांकडे, पण मिसळ मिळायची तिथे. तर त्या ज्यांनी सुरू केलं आपटे त्यांचे चिरंजीव मला सांगत होते की त्यांच्याकडे गृहस्थ पर्वतीहून यायचे. आता त्यावेळी पर्वतीहून लक्ष्मी रोड तेव्हा नव्हताच सुरू झालेला, गणपती चौक मात्र होता. तर ते का यायचे, तर तिथे त्यांना ओळखणारं कोणी नसायचं. त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये काम करणारे जे कर्मचारी होते ते सुद्धा शक्यतो पुण्यातले नसत. आपण हे भोजनगृह आणि इराणी हे म्हणतो जे आपण स्पेसिफिकली बोलतो तो 1905 ते 50च्या काळातला बोलतो. हो, त्या 1880 पासून ते सुरू होतं आणि हळूहळू बदलत म्हणजे जातं. स्वातंत्र्यपूर्वाचा 70 वर्षाचा युद्ध होतात, युद्धामुळे लोकांकडे पैसा येतो आणि मग पैसा आला की तुमचं डिस्पोजेबल इन्कम वाढतं. खायला काय मिळत होतं तेव्हा, कारण मला हेच व्हिज्युअलाइज होतं खातायत काय, कारण का आणि मुळात आत्ता आपल्या प्लेट्स वरती ज्या गोष्टी दिसत आहेत ना, हो. की काय आपण बर्गर्स खातोय, पिझ्झा हो, खातोय, किंवा कॉन्टिनेंटल बनमस्का खातोय, आणि- तर त्या सगळ्या गोष्टी कधी आल्या खरं, आणि काय काय लोक म्हणजे काय टप्प्यात आले. राईट. 1860s मध्ये आपल्याकडे मिठाया ज्या होत्या त्या म्हणजे शंकरपाळे, अनारसे, चिवडा, कडबोळी, चकली. काही दुकानं जी होती तिथे भजी पण 1860s मध्ये मिळत होती, पण ते वर नॉट रेस्टॉरंट्स. आणि फोडणीचे पोहे हे पण 1860s मध्ये मिळत होते. नावी जोशांनी लिहून ठेवलंय म्हणजे आपण जे आता ज्याला पोहे म्हणतो ते तेव्हा मिळत होते. आय थिंक साधे पोहे म्हणजे दडपे पोहे असतील. हां, तर हे याला फोडणीचे पोहे असं ते म्हणायचे. आणि ते लिहितात की काही हलवाई जे आहेत ते सोहळ्यातले जिन्नस विकतात पण त्याची किंमत पण जास्ती आहे. मग ओके, सो हे पदार्थ तेव्हा मिळतात. प्युअर फूड. आता त्याला आता ऑर्गॅनिक हां, लागतंय. राईट. किंवा मग उसळ मिळायची. मुंबईत उसळ आणि पाव हा जो पदार्थ आहे तो पोर्तुगीजांमुळे आलेला आहे, की जी पावभाजीची आपण आई म्हणू शकतो. ओके, पावभाजी जी येते ती 1970s मध्ये येते. ओके, म्हणजे पावभाजीचं आणि ते उगाच ज्या काही स्टोरी खोटी गोष्ट आहे. ते आपले लाईक्स मिळावे म्हणून लोक करतात. तर त्या गोष्टीला काय अमेरिकन सिव्हिल वॉरशी वगैरे काहीही संबंध नाही. आपल्याकडे कडधान्य मिळायची, उसळ मिळायची, त्यातनं मिसळ येते पुण्यामध्ये. ओके, मग ती मिसळ मिळायला लागते, भजी मिळत आहेत तुमच्याकडे. पण पाव तर खात नाहीत ना. हो, मग ती मिळतच. पावाबरोबर ती खायचीच नव्हती, ती नुसतीच खायचे. किंवा पुरी बरोबर सुरुवातीला काही जण देत होते. मग हिंदू बेकऱ्या जेव्हा सुरू होतात त्यानंतर पाव किंवा ब्रेड येतो, मग ते सर्व करायला सुरुवात करतात. त्यामुळे जी सुरुवातीची जी आहेत, ओके, एक जोगळेकरांचं खाद्यगृह होतं आता वसंत टॉकीज जिथे, त्याच्या शेजारी तिथे गडकरी, राम गणेश गडकरी जायचे तिथे. तर त्यांचे चिरंजीव सांगत होते की सुरुवातीला नव्हती त्यांच्याकडे, म्हणजे ते 1908-10 सालीच ते बंद झालं. नव्हता ब्रेड मिळत. किंवा करंदीकर होते. करंदीकरांचं सुरुवातीला जोगेश्वरीच्या बोळापाशी होतं आणि मग नंतर लॉ कॉलेजच्या. ते करंदीकर थोर गृहस्थ, ते स्वतः चीनी शिकले आणि मग चीन युद्धाच्या वेळी पोलीस त्यांना घेऊन जायचे गुप्तपत्रकं वगैरे वाचायला. मॅन्डरिन स्वतः शिकले. हो, आणि ते मलईचे समोसे त्यांच्याकडे बेक्ड त्या काळी असायचे 1950s-60s मध्ये मिसळी बरोबर. तर त्या मिसळीलाही पाव नव्हता सुरुवातीला. मी खाल्ली आहे ती 1930sच्या रेसिपीनी मिसळ. ह्या करंदीकरांचं एक इंटरेस्टिंग म्हणजे पहिलं भोजनगृह सुरू करणारे जे नारायण रामचंद्र पोंक्षे, त्यांचे हे नाथ जावई. असं नातं मला सापडलं. काय कनेक्शन आहे. हा, तर एनिवे, तर हे मग याचं मिसळीचा एक संबंध तिखट खाणं आणि पौरुष असणं ह्याचा येतो. जे कमी तिखट खातात ते स्त्रैण आहेत. हे फेमिनिन बायकी आहेत, फेमिनिन आहेत, त्यांच्यात सत्व नाही. त्या काळात बल हा जो प्रकार आहे
तो त्या नॅशनलिझमचा एक महत्त्वाचा भाग होता. त्याच्यामुळे मग भोसला मिलिटरी स्कूल तयार होते, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सुरू होतं. डॉक्टर मुंजे म्हणतात की ब्राह्मणांनी अंडी खावी, ब्राह्मणांनी कोंबड्या पाळाव्या, कारण तुम्ही बलशाली व्हाल आणि ब्रिटिशांच्या ह्याच्यातनं तुम्ही मिसळ खाल्ली की ताकद येते. हां, तर मिसळ ही तिखट आहे. ओके, म्हणजे तिखट खाणारे जे आहेत ते मॅस्क्युलिन आहेत. मग मी masculine. तर हे एक नोशन त्याच्यातनं मग तयार होतं. मग हळूहळू ब्रेड बिस्किटाकडे येतं. चहा कॉफीला प्रचंड विरोध आहे. चहापेक्षा कॉफी पटकन स्वीकारली जाते, कारण ती एलिटिस्ट आहे, म्हणजे दक्षिणेतल्या एलिटांनी ती आपलीशी केलेली आहे. त्यानंतर ती आपण आपली करतो. त्यामुळे गणपतीत कॉफी सर्व करायला सुरुवात होते. स्त्रियांसाठी तो एकमेव Sorry, गणपतीत कॉफी सुरू कधी? हां, हे 1920s-30s मध्ये सुरू होतं हे. त्यामुळे स्त्रियांसाठी तो बऱ्यापैकी एकमेव ओकेजन असायचं की जिथे त्या कॉफी घेऊ शकायच्या, कारण त्याला एक रिलिजियस कॉनोटेशन एक मिळालेलं होतं. हे वेगळंच Wow, कल्चर गणपती आहे. आणि कॉफीचं कनेक्शन, बापरे. वाव, मला हे खूपच सुंदर वाटतं. प्लीज जर यात काही किस्सा असेल तर सांग ना. खूप म्हणजे हो, म्हणजे आहेत, म्हणजे ज्ञानप्रकाशमध्ये बातमी आहे की यंदा अमुक अमुक गणेशोत्सव मंडळाने कॉफी नाही सर्व केली. पुढच्या वर्षीपासून कॉफीचे मोदक येणार आहेत आता. तर ह्या कल्चर्स हे सतत बदलत राहतात. मग त्याच्यानंतर आपल्याकडे करंदीकर बटाटा वडा हा जो आहे तो 1920s मधली मला पहिली पाककृती सापडलेली आहे, की जी मनोरंजनमध्ये छापली गेलेली पाककृती आहे. म्हणजे रेसिपी ना? रेसिपी, हां. तर अरे नाही तर ती येते आणि बटाटे वडे मिळायला लागतात. त्यानंतर आहार नावाचं एक नियतकालिक तांबे म्हणून जे होते, तांबे आरोग्य भुवन, हे मुळात गांधींचे अनुयायी. गांधींचा चहाला विरोध होता म्हणून यांनी ताक विक्री करावी म्हणून डेअरी काढून तांबे आरोग्य भुवन 1926 साली सुरू केलेलं आहे. त्यांनी कॉफी नसलेली कॉफी विकायला आणली, गांधी पेय नावाचं एक ड्रिंक आणलं, व्हायटोजेन नावाचं एक ड्रिंक आणलं त्यांनी. आणि पुना गेस्ट हाऊसचे जे सरपोतदार होते नानासाहेब, त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की म्हणजे त्या काळचं त्यांचं हे काय, त्यांची मागणी काय असावी की रेस्टॉरंट्सना अर्बन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये स्थान असावं, ही त्यांची मागणी आहे त्या काळातली. म्हणजे सरपोतदार आणि तांबे किती व्हिजनरी असले पाहिजेत. आणि त्यांनी आहार नावाचं मॅगझिन सुरू केलं. अनफॉर्च्युनेटली सरपोतदार अगोदरच गेले, म्हणजे पहिला अंक यायच्या काही महिने अगोदर ते गेले, पण तांब्यांनी ते सुरू ठेवलं. तर त्याच्यात इंटरेस्टिंग आपल्याला गोष्टी कळतात की 1948-49 मध्ये लेख आहेत की गेल्या 20 वर्षात इडली डोसा वाढलेला आहे आणि आपले कमी झालेले आहेत. मग तिथे दहीवडा मिळतोय, मग आपण का नाही करू शकत. इथे मग डिस्कस हे होतं की थालीपीठ, मिसळ ह्या गोष्टी मर्यादित का राहिल्या. त्याच्यासाठी तुम्हाला खूप भानगडी करायला लागतात. मध्येच प्रॉब्लेम हा जाणवला होता. हो, की का बरं इडली डोसा, मेदूवडा, दहीवडा हे पॉप्युलर होत आहेत. त्याला कटकट नाही आहे. तुम्ही एकदा ते करून आंबवून ठेवलं की तुम्ही ते वापरू गरम शकता. serve गरम करू शकता. त्या काळी आज आपण ज्याला सांबार हा पदार्थ मिळतो तो देतच नव्हते, तो नंतर आलेला आहे. उडपी रेस्टॉरंट्सनी तो प्रसिद्ध हे केलेला आहे, प्रचलित केला आहे. मग काय तो कशावर खायचं? इडली चटणी चटणी बरोबर किंवा बटाट्याची भाजी द्यायला सुरुवात केली काही लोकांनी. तर त्यामुळे हे डिस्कशन तेव्हाही आहे. 1950s मध्ये त्याच्यात डिस्कशन सुरू होतं की समोसा नावाचा एक पदार्थ नवीनच आता बाहेर मिळतोय, तर गृहिणींनो चला तुम्ही करून बघा, असं म्हणून पाककृती येते. ओके, सो आपल्याला हे ट्रान्झिशन मग मिळतं. 1964 साली लक्ष्मीबाई वैद्य आहेत, त्यांचं कुकबुक आहे. त्याच्यात आज आपण ज्याला ब्रेड पॅटीस हे जे म्हणतो, ती रेसिपी संतोष वडा या नावाने येते. संतोष वडा असं नाव दिलेलं आहे. सो हे दोन्ही आहे, म्हणजे इन्व्हर्टेड जे नाशिकला मिळतं ना, की भाजी बाहेर पाव हे आणि तो मग ते करून देतात, आणि आतलं की पाववडा म्हणतात. पाववडा, आणि बाहेर ब्रेडचे स्लाइसेस, आतमध्ये तुम्ही सारण भरलंय त्याला आणि पण ते bread patties बुडवून ते ब्रेड. तर संतोष वडा त्यातला जो पाववडा जो आहे तो तिथे ती रेसिपी येते स्ट्रीट फूडची. त्याच्यात पावभाजी नाही आहे. लक्ष्मीबाई वैद्य स्ट्रीट फूड जे देतात त्याच्यात मिसळ येते, ब्रेड पॅटीस येतं, भजी येतात, दहीवडे, म्हणजे रेस्टॉरंटचं फूड म्हणून. त्यावेळेला काय आहे मिसळीची पाककृती? म्हणजे कारण का तेव्हा ती खूप बदलत. मिसळ याचा अर्थ हे मिसळलेलंच आहे. देर इज नो स्टँडर्ड सिंगल पाककृती फॉर एनिथिंग. ओके, म्हणजे सुरुवात जी आपण हे होतं ते म्हणजे एक बटाट्याची उरलेली भाजीचा रस्सा आणि त्याच्यात कडधान्य आणि भज्यांचा चुरा हे टाकून तो पदार्थ तयार झालेला आहे. मी ट्राय करणार आहे मला आवडतंय. त्याच्यानंतर एक बॉम्बे विहार नावाचं रेस्टॉरंट अजून आहे पेठ गावांमध्ये.
त्यांनी आणि मंडईच्या तिथे एक रेस्टॉरंट होतं त्यांनी, त्या दोघांनी पहिल्यांदा फरसाण टाकायला आपण सुरुवात केलेली दिसते. करंदीकरांची जी मिसळ आहे त्याच्यात हिरवी चटणी असायची आणि ते तयार चिवडा वापरायचे. सो प्रत्येकाची ही रेसिपी वेगळी आहे. ओरिजिनल मिसळमध्ये फरसाण देर इज नव्हतं. देर इज नथिंग कॉल्ड ऑथेंटिसिटी. फर्स्ट ऑफ ऑल देर इज नो ऑथेंटिक रेसिपी. जगात काय म्हणजे हे जे आता चाललंय ना, नाही आम्ही ऑथेंटिक सर्व करतो, अरे नाही ऑथेंटिक काही म्हणजे नसतातच का, प्रत्येकात व्हेरिएशन असतं त्याच्यात. तुमचं वर्जन आहे. हा, बटाटा आपण आता 1870s नंतर 60s नंतर खायला सुरुवात केलेली आहे. आपल्या अनेकांच्या आज्या पणज्यांनी टोमॅटोला स्पर्श केलेला नव्हता. हो, माझी आजी नाही खात तो पण. हा, किंवा माझ्या लहानपणी मशरूम्स नव्हते अकोल्याला. तर त्यामुळे आता जर मी म्हटलं की नाही नाही हा ऑथेंटिक पिझ्झा आहे आणि मशरूम, तर नाही. कारण माझ्या लहानपणी मी पहिल्यांदा जो पिझ्झा खाल्लेला त्यात मशरूम नव्हताच. पण आपल्याकडे बटाटा उपवासाला वापरतात आणि तर त्याला बटाटा नाहीच इतके आहे इथे. वेगवेगळे फॅक्टर्स ठरतात. त्यामुळे देर इज नो वन सिंगल स्टँडर्ड रेसिपी. वाव, इंटरेस्टिंग. त्यामुळे मिसळीबरोबर नाही हेच दिलं गेलं पाहिजे, तेच ह्याला काही अर्थ नाही. म्हणजे तू गुलाबजाम खाऊ शकतोस मिसळीसोबत. हो, व्यवस्थित. चुरून खाणार. मी चुरून खाणार आता पुढच्या वेळेस गुलाबजाम मिसळीत. चेतन ऐकतोयस ना रे बाबा. आणि आणि हे जे तू बर्गर्स आणि हे सगळं मिळालं, सो मोस्टली 90s म्हणजे पुण्यासारख्या मुंबई आणि पुणे किंवा कोल्हापूर नाशिक ह्या सगळ्यांच्या फॅब्रिक्समध्ये काही फरक आहे. मुंबई हॅज बीन कॉस्मोपॉलिटन, कारण ते व्यापाराचं केंद्र होतं. कलकत्ता हे सुरुवातीला मुंबईपेक्षा जास्ती कॉस्मोपॉलिटन होतं. त्यामुळे तिथे अँग्लो इंडियन आणि युरोपियन कल्चर जास्ती प्रमाणात प्रसारित झालं. मुंबईनी व्यापाराच्या बाबतीत कलकत्त्याला नंतर ओव्हरटेक केलं. पण कॉस्मोपॉलिटन असणं ह्यांच्यात फरक पडत राहिला, कारण मराठी मध्यमवर्ग आणि बंगाली मध्यमवर्ग वेगळा होता. पुणे हे इन अ वे बंदिस्त शहर होतं. त्यामुळे तसं पाहिलं तर पुणे हे 3 पुणे आहे. एक नदी पलीकडचं डेक्कनचं पुणे, एक पेठांमधलं पुणे, ओके, आणि तिसरं कॅम्पातलं पुणे, की जे छावणी ब्रिटिशांची होती. मग ते खडकी घोरपडी हे त्याचे उपविभाग असे सगळे होते. त्यामुळे मघाशी हे जे कॉर्नेलिया म्हटलं की जे आता वेस्ट एंड थिएटरच्या समोर जिथे आता हॉटेल रामकृष्ण आहे तो दगडी बंगला, ते मूळ कॉर्नेलिया. ओके, तर तिथे त्या काळी म्हणजे 1890s मध्ये ते कधीतरी आलेलं आहे. 94. 1890 मध्ये पुण्यात इटालियन रेस्टॉरंट होतं. हो, वन ऑफ द फर्स्ट इटालियन रेस्टॉरंट इन इंडिया. ओके, आणि त्या काळी तिथे म्हणजे अगणित प्रकारच्या केक्स, पेस्ट्रीज, हॅम, रशियन काव्हियार, सिगार्स, वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स, बेल्जियमहून चॉकलेट, तिथे कोको यायचा. आणि पुण्यातली लोक खायची कनोली, पेठांमधली नाही पण युरोपियन पॉप्युलेशन जे होतं. कॅम्पातले लोक खात. हां, किंवा मुरातोरे नावाचा जो होता तो 1896 नंतर येतो. जो स्पाईक मिलिगन जो ऑथर आणि कॉमेडियन आहे, त्याचे आई वडील तिथे मुरातोरेला गेले होते आणि त्यांनी त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये ते लिहून ठेवलं आहे की माझे आई बाबा तिथे गेले आणि त्यांनी काय खाल्लं तर तिथे प्रॉन्स खाल्ले, तिथे त्यांनी चिकनची एक कुठली तरी डिश खाल्ली आणि तिथे त्यांचा गोपाळ नावाचा एक इंडियन वेटर होता. दिस वॉज इन 1900. वाव. ओके, आणि त्याचा फोटो आहे त्या रेस्टॉरंटचा त्याच्यात आलेला स्पाईक मिलिगनच्या ऑटोबायोग्राफीमध्ये. तर ते ही 2 इटालियन रेस्टॉरंट्स तिथे होती. त्यामुळे ह्या दोघांनी एक बऱ्यापैकी डॉमिनेट गोष्टी. आणि त्याच्या आधी 1860s मध्ये 1863 मध्ये रॉयल पुना हॉटेल हे पुण्यातलं पहिलं हॉटेल. ओके, जिथे जेवण आणि राहणं हे दोन्ही होतं. ओके, मग कुठे होतं? रॉयल पुना हॉटेल हे स्टेशनजवळ ससूनजवळ होतं. ती इमारत मला अजून सापडलेली नाही. त्यानंतर ड्यूक ऑफ कनॉट जो व्हिक्टोरिया राणीचा मुलगा, आणि ही वॉज द कमांडर ऑफ सदर्न आर्मी. ही वॉज अ फ्रेंड ऑफ हरिरावजी चिपळूणकर, की जे सत्यशोधक समाजाचे अत्यंत महत्वाचे नेते. भेटले कुठं? पत्रमैत्री होती त्यांची पेन फ्रेंड त्या काळात. तर ते जेव्हा येणार तर पुण्यात येणार, इन्व्हाइट केलं होतं हरिरावजींनी. हरिरावजी थोर गृहस्थ होते, तर त्यांच्यासाठी त्यांना साजेसं घर असावं म्हणून त्यांनी बंगला बांधला, की आत्ता ते पोलीस कमिशनरचं जो ऑफिस आहे त्याच्या शेजारी ते होतं. आणि तिथे महात्मा फुल्यांनाही त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. महात्मा फुले अंगावर कांबळं, धोतर, फाटक्या चपला पायताणं आणि हातात काठी घेऊन पागोटं बांधून तिथे गेले. आणि आता महात्मा फुले आपल्या देशासाठी बळीस्थान हा शब्द वापरत. तर बळीस्थानचे जे शेतकरी आहेत
त्यांचं जे दुःख आहे इथल्या 20 कोटी लोकांचं ते तुम्ही तुमच्या मातोश्रींपर्यंत पोचवा, असं ड्यूक ऑफ कनॉटला महात्मा फुल्यांनी भर डिनर पार्टीमध्ये सुनावलेलं आहे तिथे. वाव. इट्स अ डिफरंट काइंड ऑफ फूड डिप्लोमसी. राईट. वाव. आणि मग ते तिथे काही दिवस तो बंगला होता, मग एका पारशी कुटुंबाला तो विकला, तिथे कनॉट हॉटेल सुरू झालं. सो ही बेसिकली फॅमिलीज युरोपियन राहायचे तिथे. त्यांचं मॅनेजमेंट जर युरोपियन असेल तर त्याचा भाव जास्ती असायचा. इंडियन मॅनेजमेंट म्हणजे पारशी बेसिकली ते असतील तर मग थोडंसं कमी हे व्हायचं. मग नेपियर म्हणजे आता ईस्ट स्ट्रीटच्या पलीकडे भूत बंगला ज्याला म्हणतात ते सगळ्यात मोठं होतं. ते 1870s मध्ये सुरू झालं होतं. नसरवांजी नवरोजी नावाचे एडिटर व्यापारी होते, त्यांनी पुण्यात पहिला बर्फाचा कारखाना काढला होता. हे मला हे सांगतो मगाशी जे इटालियन रेस्टॉरंट म्हणलं ते आता रामकृष्ण, मग रामकृष्ण कधी झालं तर ते खूप नंतर आलं. त्याच्यानंतर म्हणजे ही जी इटालियन मंडळी होती ती आपल्या गावी परत जायची. वय झालं की परत जायचं इटलीमध्ये. तर तसं कॉर्नेलिया निघून गेला आणि मग त्यानंतर त्यांनी 2 जर्मन, एका इटालियन गृहस्थाला विकलं, मग त्याच्यानंतर ती जर्मन ओनरशिप झाली. मध्ये काय ते मला माहिती नाही. खूप नंतर रामकृष्ण आलं. म्युराटोरचा प्रॉब्लेम असा झाला की इट वॉज व्हेरी पॉप्युलर टिल 1940s. म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजचे जेव्हा फंक्शन्स वगैरे व्हायचे पुण्यात काही, त्याचं सगळं केटरिंग म्युराटोरचं असायचं. आणि 1942 मध्ये वर्ल्ड वॉर 2चं सुरू असताना इटालियन्स आणि जर्मन हे ब्रिटिशांचे शत्रू, त्यामुळे 41-42 मध्ये कधीतरी म्युरातोरेला पकडलं आणि पुरंदरच्या किल्ल्यावर ठेवलं. पुढे काय झालं हे मला आजतागायत कळलेलं नाही आहे. आणि तिथे ठेवल्यानंतर रेस्टॉरंटचं काय करायचं, तर त्याची विक्री काढली. तर एक गुलाम मोहम्मद हुसेन नावाचे गृहस्थ होते, ज्यांची 2 रेस्टॉरंट, त्यापैकी एक इटालियन मुंबईला होतं. हे जे होते त्यांनी अय्यंगार, VKS अय्यंगार योगाचार्य, त्यांना पहिल्यांदा पुण्यात सपोर्ट केलं होतं. तर त्यांनी ते घेतलं. मग तोपर्यंत ते जोरात पुन्हा त्यांनी चालवलं. 47 साली फाळणी झाली. गुलाम मोहम्मद हुसेन जे होते त्यांना पाकिस्तानात जायचं होतं. मग त्यावेळी असं झालं की प्रॉपर्टीजची अदलाबदल करायची. त्यावेळी पुण्यातले जे साठे बिस्किट वर्क्स जे होतं त्यांचा कराचीला प्रचंड मोठा कारखाना होता. साठ्यांचे बिस्किट कराचीत बनायचे. हो, म्हणजे एक फॅक्टरी तिथे पण होती. तर ह्यांनी अदलाबदल केली. त्यांना ती चॉकलेट फॅक्टरी दिली आणि बिस्किट चॉकलेट म्हणजे बेसिकली ते कोको वर्क्स होतं. तर त्याचं नाव सिंध साठे कोको वर्क्स असं होतं. वाव. ओके, तर ते आता ते ह्यांना दिलं आणि म्युरातोरे साठ्यांना मिळालं. ओके, सो मग काही काळ त्यांनी ते चालवलं. 1952 मध्ये प्रोहिबिशन आलं. अशी जी रेस्टॉरंट असतात तिथे मद्य विक्री हे महत्त्वाचं असतं, प्रॉफिट्स असतात. 1952 मध्ये प्रोहिबिशन आल्यानंतर इट वॉज नो लॉंगर प्रॉफिटेबल. ते विकलं गेलं. ते विकून त्याचे म्हणजे ती जी मोठी बिल्डिंग होती त्याचे 3 भाग झाले. एक भाग सरकारला मिळाला, मधला जो भाग होता तिथे क्वालिटी रेस्टॉरंट आलं आणि तिसऱ्यात आता जी कयानी बेकरी आहे. बराच काळ कयानीचं जे इक्विपमेंट, सगळं बेकिंग इक्विपमेंट होतं, दॅट बिलॉंग टू म्युरातोरे. वाव. सो एवढं ओरिजी आहे ते की म्हणजे ओरिजिनल इटालियन असल्यामुळे त्यांना. हो, त्यामुळे हे जे आपण आता श्रूसबेरी आणि तर ती मूळ नाझरेत बेकरीत ते तयार व्हायचं. ही नाझरेत बेकरी पण साठ्यांनी विकत घेतली होती, पुण्यातली प्रसिद्ध. सो साठ्यांचे श्रूसबेरी बिस्किट अत्यंत प्रसिद्ध होते. मिळतात का अजूनही कुठे? नाही. सो तर हे त्यांचं होतं. त्यामुळे पुणे हॅड अ कॉस्मोपॉलिटन फेस, पण ते कॅम्पातलं पुणे होतं. तर ते नवीन ट्राय करणं हा जो प्रकार आहे तो कमी जास्ती आपल्याला दिसतो. कारण कल्चरल रिलेटिव्हिजम असतो, काय आवडेल आणि काय नाही. हे एवढं फॅसिनेटिंग आहे. मला या सगळ्यातली एवढी एक गोष्ट आत्ता या कॉन्व्हर्सेशनमध्ये हिट करते ना, ती म्हणजे लिटरली तुमच्या जेवणाच्या प्लेटमध्ये सोशल फॅब्रिक चेंज झालंय. म्हणजे रिव्होल्युशन घडलंय त्या तुमच्या जेवणाच्या टेबलावरती. आणि ते एवढं भारी आहे की तुम्ही वेगवेगळे, आत्ता आपण एका पॉइंटला असे बसून बघतोय आणि त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस कळते की खरं तर त्या जेवणातनं ते जे रिव्होल्युशन झालंय ते खूप महत्वाचं आहे. आणि खूप मजा आली चिन्मय, तू आलास आणि फार फार मजेशीर एपिसोड होता हा.
तर थँक्यू सो मच तुम्ही हा एपिसोड ऐकताय बघताय यासाठी. दामुक तमुक शो वर तुम्ही खूप प्रेम देताय. आणखीन कोणाला त्याच्यावरती ऐकायला आवडेल हे पण कळवा. यूट्यूबवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.